प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो। किती सुंदर जागा आहे नाही? ही तुतीकोरीन जिल्ह्यातील मनपाड येथील एक अद्भुत जागा आहे। इथे एक सुंदर कॅथोलिक चर्च आहे। चर्चच्या मागील बाजूस हे ध्यान मंदिर बांधलेले आहे। ही ती जागा आहे जिथे देवाचा एक सेवक फ्रान्सिस झेवियर राहत होता। तुम्ही इथे भेट दिली तर ध्यान मंदिरात प्रार्थना करू शकता। ही खरोखरच एक अद्भुत जागा आहे। ठीक आहे, आजही प्रभू तुम्हाला एक वचन देत आहे। ते काय आहे माहित आहे का? ते एक शमूएल अध्याय 26 वचन 25 मध्ये आहे। माझ्या मुला, तू आशीर्वादित होशील, तू महान गोष्टी करशील आणि खात्रीने विजयी होशील। किती सुंदर वचन आहे हे! प्रभू हे वचन देऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे। खूप वर्षांपूर्वी माझी एक मोठी ओळख होती। जगप्रसिद्ध देवाचा सेवक प्रेमळ भाऊ डॉक्टर DGS दिनाकरन यांच्याशी। आज ते स्वर्गराज्यात आहे। एकदा त्यांनी मला इंग्रजी बायबल भेट दिले। मी त्यांना विचारले, कृपया त्यात एक बायबल वचन लिहा आणि द्या। मग त्यांनी त्या बायबलमध्ये हेच विशिष्ट वचन लिहिले, माझ्या मुला, तुझ्यावर आशीर्वाद असो, तू मोठी कामे करशील आणि यशस्वीही होशील। हे आशीर्वादित वचन मी कधीच विसरू शकत नाही। जेव्हा देवाचा माणूस आपल्याला मनापासून आशीर्वाद देतो, तेव्हा तो आशीर्वाद खरोखर आपल्या आयुष्यात येतो। त्याचप्रमाणे प्रभू येशूच्या नावाने आज मी हा आशीर्वाद तुमच्यावर उच्चारतो। माझ्या मुला, माझ्या मुली, तुझ्यावर आशीर्वाद असो। तुम्ही दोघेही मोठी कामे कराल आणि यशस्वीही व्हाल। मी तुम्हाला येशूच्या नावाने आशीर्वाद देतो। म्हणून धैर्याने रहा आणि कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका। तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद मिळतील। म्हणून आनंदाने प्रभूचे स्तुती करा। पिता, हे वचन ऐकणाऱ्या या मुलामुलीला मी येशू ख्रिस्ताच्या नावाने आशीर्वाद देतो। त्यांना अजूनही यश मिळू दे, त्यांच्यासाठी मोठी कामे घडू दे। त्यांनी ही मोठी कामे करावी आणि इतरांसाठी साक्ष मानून जगावे। त्यांना आशीर्वाद दे आणि वाढव। मी त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने आशीर्वाद देतो। आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।